पण तुम्ही ज्यावेळेस बोलता, तर ती कनेक्शनची देवाण-घेवाण होते. तर मग एक्झॅक्टली ह्याच्यात मेंदूचा भाग यूज होतो, की शरीरातल्या कुठल्या पार्टशी ते कनेक्ट होतं? खूप क्युरिओसिटी असते लोकांना या हं. सगळ्याबद्दलचीच. तर यात तुमचं सबकॉन्शियस माइंड काम करतं पहिली गोष्ट ओके, आणि तुमची पंचेंद्रिय काम करतात. म्हणजे ओके. जेव्हा मला मेसेज रिसीव्ह होतो, तर हं. तो या पंच आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून मला तो मेसेज येत असतो. ओके. म्हणजे काही वेळेला मला चांगलं व्हिज्युअल होतं एखाद्याच्या घरातलं. काही वेळेला एखाद्या घरातला मला विशिष्ट वास येतो. कोणाला काहीतरी दुखत खुपत असेल, हं. तर पर्टिक्युलर त्या एखाद्या अवयवापाशी किंवा त्या भागाला मला थोडंसं दुखल्याचं सेन्सेशन काही सेकंदापुरतं असतं अगदी. पण ते मला ओके, सांगून जातं. चव जिभेवर एक काही सेकंदांसाठी येऊन जाते. ओके. तसं काही असेल तर. वास येऊन जातो. सो या सगळ्या माध्यमातून मी म्हटलं तसं आपल्याला समजतं बरेचदा. आणि 6वं एक सगळ्यात महत्वाचं हं. म्हणजे इंट्युएशन्स आणि ओके. इंट्युएशन्सची पॉवर सिक्स्थ सेन्स आपण ज्याला म्हणतो, तो हां, सगळ्यांमध्ये आहे. असं पण हां, काही नाही, की मी परत मला सगळे लोकं हाही प्रश्न विचारतात, हां, की तुमची आध्यात्मिक बैठक आहे का वेगळी? किंवा तुम्ही अजून काही वेगळं मेडिटेशन हां, खूप वेळ करता का? म्हणजे मग पहाटे उठून मेडिटेशन करायला लागतात. तर हां. असं काहीही नाहीये. साधं सोपं असं हे टेक्निक आहे, जे ओके, सगळ्यांना जमू शकण्यासारखं आहे. ओके, ओके. त्यामुळे हे कोणीही त्या पटकन कनेक्ट होऊ शकतं. पण म्हणलं तसं, की थोडी प्रॅक्टिस करावी लागते आणि या सगळ्या माध्यमातून तुम्हाला तशी उत्तरं यायला लागतात.